हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज मी बनवणार आहे मच्छी। तर गावावरून आल्यानंतर खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा मच्छी बनवलेली मी। गावाला काही सासूबाईच बनवत होत्या मच्छी वगैरे। तर मस्तपैकी आणली होती मी बांगडे फ्रेश आणि कोळंबी आणली होती। तर कोळंबीचं सुक्कं बनवणार आहे आणि बांगड्याचं थोडंसं फ्राय करणार आहे। आणि म्हणजे सगळे फ्रायच करणार होते, पण मग नंतर वाटलं भरपूर होते बांगडे, 8 बांगडे होते, तर म्हणलं 2-3 सुके घालावे। सुकं पण मस्त लागतं मसाल्यातलं। तर बघूया काय ठरतं ते। तर सगळे मॅरिनेट करून ठेवते आधी। तर मीठ घातलंय, थोडंसं कोकमचं आगड घातलंय, म्हणजे कोकम ज्यूस। कोकम पण घालू शकतो आपण, पण मी माझ्याकडे आगड आहे तर आगड घातलेलं। आणि मीठ घातलेलं चवीपुरतं, म्हणजे मच्छीला छान लागावं। त्यानंतर घालणार आहे अद्रक लसूण पेस्ट। थोडासा एक लिंबू होता तो पण पिळून घालणार आहे। लिंबाने खूप भारी टेस्ट येते आणि अद्रक लसूण पेस्ट लावल्यानंतर तर खूप भारी चव लागते मच्छीला। तर छानपैकी अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवले आहेत बांगड्या आता अर्ध्या तासासाठी मी। आणि तोपर्यंत आता कोळंबीची तयारी करते। तर कोळंबीसाठी मस्तपैकी 2 कांदे कापून ठेवले आहे बारीक आणि 1 टोमॅटो कापून ठेवलाय। तर सुकी बनवणार आहे त्यासाठी मी जास्त कांदे कापलेले आहेत, 2 मोठे कांदे कापलेले। एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये आता थोडंसं तेल घालणार आहे, म्हणजे 3 चमचे तरी असेल अंदाजे। आता त्यामध्ये घालणार आहे कांदा, आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे, एकदम मऊ होईपर्यंत कांदा। नुसतं कांद्यामध्ये पण बनवू शकतो आपण कोळंबी, म्हणजे कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये, नाहीतर वाटण घालून पण बनवू शकतो, पण कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये खूप भारी लागते। तर कांदा नरम झालेला आहे, आता त्यामध्ये घालते टोमॅटो, आणि टोमॅटो पण थोडेसे मऊ होऊ देते। तर दोन्ही पण मिक्स करून घेतलेत आणि छानपैकी मऊ झालेले आहेत टोमॅटो पण आणि कांदा पण। तर त्यामध्ये घालणार आहे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, जी मी मच्छीसाठी बनवली होती आता स्पेशल। तर ती घातली आणि जराशी पेस्ट पण परतून घेणार आहे, पेस्ट पण परतून घेते। तर ती पण बऱ्यापैकी आता शिजलेली आहे। आणि आता त्यामध्ये घालणार आहे मसाले। तर अर्धा चमचा घातलाय हळदी पावडर, 2 चमचे घालणार आहे आमचा कोकणी मसाला, आणि त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतो, त्यामुळे गरम मसाला घालायची गरज नाही। तरी पण मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरते, तर त्यामधला अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे। तर बऱ्यापैकी आता मसाले मी मिक्स करून घेतलेत आणि त्यामध्ये घातले 4-5 कोकम। तर कोकम घातल्याशिवाय कुठलीच मच्छी आमची अपूर्ण आहे, प्रत्येक मच्छीमध्ये कोकम घातलंच पाहिजे। तर त्यामध्ये घातले मग मी साफ केलेली कोळंबी, किंवा झिंगा पण बोलू शकतो आम्ही, आमच्याकडे कोळंबी बोलतात, विदर्भामध्ये झिंगे बोलतात त्याला, तर झिंगा। आणि आता छानपैकी मिक्स करून घेतलाय। त्यानंतर त्यामध्ये घातलंय चवीपुरतं मीठ, आणि आता मी छान मिक्स करून घेणार आहे आणि वाफेवरच थोडा वेळ शिजू देणार आहे छानपैकी। तर झाकण झाकून घेते आणि 10 मिनिटांनंतर अगदी कमी गॅसवर मी ही बघा छान अशी 10 मिनिटांनंतर छानपैकी शिजलेली आहे। आणि मी थोडंसं वाटण घालणार आहे, कारण की कोळंबी जास्त होती आणि मी कांदे थोडेसेच कापले होते, तर ग्रेव्ही कमी झाली असती आणि कोळंबी जास्त दिसली असती, त्यामुळे मी थोडंसं वाटण घातलंय। आणि आमच्या घरी कसं जास्त कोळंबी असली की सगळ्यांना आवडते फार, सुकी कोळंबी, त्यामुळे मी थोडंसं वाटण घातलंय, थोडीशी जास्त व्हावी यासाठी। आणि काही डाळ वगैरे बनवली नाहीये, तर त्यासाठी मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे। तर हे बघा परत झाकून ठेवलेलं आणि छानपैकी आता रेडी झाली आहे, म्हणजे एकदम खायसाठी तयार झालेली आहे, छानपैकी सुकलेलं आहे। तर आता गॅस बंद करते आणि मच्छी फ्रायची तयारी करते। तर अर्धा तास झाला आहे बांगडे मॅरिनेट होऊन। तर एक तवा ठेवलाय, मच्छीचा जायतो तवा, आणि मी गावी गेले होते तेव्हा नवऱ्याने त्यामध्ये पराक्रम करून ठेवले, तव्यामध्ये ऑमलेट वगैरे बनवून तव्याचा कायापलट करून ठेवलाय। तर त्यामधले 2 बांगडे मी घेतले आणि त्याचं सुक्कं बनवते, तर सुक्कं पण मस्त लागतं। तर 2 बांगडे मी कट करून घेतले, मधून 4 भाग करून घेतले 2 बांगड्यांचे, आणि त्यामध्ये मीठ मसाला, आणि ही मिरची पावडर आहे, ही कोकणी मसाला नाही, फक्त मिरची, सुक्या मच्छीसाठी फक्त मिरची पावडर वापरतो आम्ही। तर मिरची पावडर घेतली 3 चमचे, आणि अगदी कमी तिखट आहे ती, आणि मीठ आणि हळद, आणि थोडंसं तेल टाकायचं, आणि जेवढं हवं तेवढं, सुक्कं म्हणल्यानंतर थोडंसंच बनवायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं तेल टाकायचं वरून, आणि छानपैकी बारीक गॅसवर ते शिजू द्यायचं। तर मॅरिनेट करायसाठी मी थोडंसं रवा घेतलेला, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडीशी मिरची पावडर आणि हळद चवीपुरती,
तर कलरसाठी, आणि त्याचं मिश्रण करून घेतलंय छान मिक्स करून, आणि त्यामध्ये सगळे बांगडे जे डीप करून घेतले छानपैकी सगळीकडून त्याला ते मिश्रण लावून घेतलेलं आहे. आणि तव्यावर तेल टाकून छान गरम होईपर्यंत, तेल थोडं गरम व्हायला हवं, नाहीतर मग मच्छी चिकटते तव्याला. तर छानपैकी तेल गरम झालेलं होतं, तर त्यामध्ये घातलं मी बांगडे. तर थोडे थोडेच बांगडे भाजते, एका वेळेस सगळे राहणार नाही तव्यामध्ये, आणि एका वेळेस टाकले तर मग ते भाजणार नाही. तेल कसं मध्येच असतं. तर 3 घातलेत आधी, नंतर 3 घाले. 2च घालणार होते, पण 2 परत 1 राहिला होतं तेल, मी तेल भरपूर घातलेलं, त्यामुळे म्हणलं 3 घालावं. तर एका साईडने एका साईडने छान भाजलेले आहेत, तर मी ते परतून घेतलेत दुसऱ्या साईडने, आणि कलर पण छान आलेला आहे बांगड्यांना. तर अजून तेल त्यामध्ये उरलेलं होतं, त्यामुळे मग मी ते दुसरा पण 1 बांगडा घातला. आणि हे बघा छानपैकी सुकत आलेलं आहे आता. तर जरा मच्छी भाजायला जरा वेळच लागतो, आणि कसं ते 100चे 5 देतात इकडे बांगडे, पण कसं ते आता मी थोडं उशिरा गेलेले, त्यामुळे मग ते उरलेले होते, त्यांनी ते पण दिलेले, तर ते जरा नरम झालेले होते, त्यामुळे त्यांचं पोट वगैरे जरा, बांगडे कसे ताजे पण असले तरी लगेच नरम पडतात, त्यामुळे ते लगेच बनवावे लागतात. तर बऱ्यापैकी भाजलेले आहेत, आणि मी मध्ये कट करून घेतले होते. अख्खे जर आपल्याला भाजायचे असले तर मधून कट करून घ्यायचे, जरसे मध्ये मध्ये कट्स मारायचे, मग सगळीकडून भाजले जातात ते आतमधून, नाहीतर मग कधी कधी आतमध्ये कच्चंच मांस असतं. तर ते पण ऑलरेडी भाजून झालेले आहेत, सगळेच भाजून झालेले आहेत. आणि हे जे सुक्क होतं ते पण छानपैकी तयार झालेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची, त्याने भारी टेस्ट लागते. कोथिंबीर जेवढी घालणार आपण आणि भरपूर. तर बांगडे ऑलरेडी मस्तपैकी भाजून झालेले आहेत माझे. आणि आता भाकऱ्या पण भाजून घेते, छान अशा मिश्रणाच्या भाकऱ्या आहेत. नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गहू पण घातलेत. तर छानपैकी भाकरी पण भाजून घेते आणि मस्तपैकी गरम गरम मच्छी सर्व करते. तर भाकऱ्या अजून एवढ्या परफेक्ट येत नाही, पण एवढ्या पण वाईट येत नाही, पण येतात. तर मला येत नव्हते आधी, मी आता शिकले. तर मच्छी छानपैकी रेडी झालेली आहे. सुक्क पण तयार झालेलं आहे आपलं, सुकी कोळंबी पण तयार झाली आहे, सुकी मच्छी पण तयार झाली आहे, आणि छानपैकी भाकरी पण तयार झाली आहे. तर आता मस्तपैकी मी ताट लावलेलं आहे, भात नंतर वाढेन. हे बघा छानपैकी छोटीशी मिनी फिश थाली मस्त रेडी झालेली आहे आपली घरच्या घरी. तर छान अशी मच्छी एन्जॉय करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमचे व्हिडिओ बघत जा छान छान, आणि कमेंट सुद्धा करा कसं वाटलं तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.